गेला. एवढंच नव्हे तर भक्तीची वाढ दाखविली, मुक्तीचे ठिकाण सांगितलं, मोक्षाचं दार ओळख करून दिलं व जगाचे गुरु झाले. देव मानणे, संत मानणे, जग मानणे, ज्यांचा अधिकार मोठा, वैराग्य मोठ, योग्यता मोठी, असे महामेरू महासंप्रदायाचे कळसस्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा संतांच्या चरणावर दंडवट घालणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता. विठाला या भंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या चरणावरती दंडवट घालतात. ते का घालतात, कशामुळे घालतात, त्याचं कारण काय, आपण भावार्थ झाल्यानंतर पुढे स्पष्टपणे पाहणारच आहोत. परंतु भावार्थामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यूलोकामध्ये जेवढे जेवढे संत होऊन गेले तेवढ्या संतांच्या चरणावर दंडवट घालतात. मग ते उत्तरपंथी असो वा पूर्वपंथी असो, म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या जन्माला यायच्या अगोदर ते संत असो वा जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघून गेल्यानंतरचे संत असो, त्या प्रत्येक संतांच्या चरणावर जगद्गुरु तुकोबाराय साष्टांग दंडवत घालत आहेत का. तर या अभंगामध्ये कोणत्या संताचं नाव घेतलं नाही, परंतु संतांच्या चरणावर जगद्गुरु तुकोबाराय दंडवत घालतात. पण घालत असताना चकारवर्ती शब्द वापरतात. श्री संताचिया माथा चरणावरी. श्री म्हणजे प्रत्येक संतांच्या चरणावर मी साष्टांग दंडवत घालत आहे. पण दंडवत घालून मागतात काय, विश्रांती, पावलो, संभाळा, उत्तरे आणि वाढवे अंतरे, प्रेम सुख. संतांच्या चरणावर दंडवत घालतात व त्या संतांना म्हणतात माझा तुम्ही संभाळ करा. मी तुमच्या चरणापाशी आलोय, आता माझा तुम्ही संभाळ करा, माझ्या कृपा करा. का तर कृपेचं भंडार तुम्ही आहे. किती कृपेचं भंडार संत आहे. दौरले हे काया कृपेच्या उरसे नोहे नारसे उद्धरिलो. संतांनी एवढी कृपा या मृत्यूलोकामध्ये दुसरे कोणीच करू शकत नाही. कारण का संतापाशी द्वैत नाही, देवापाशी द्वैत आहे पण संतापाशी द्वैत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी तुमच्या चरणावर दंडवत घालताय, आता तुम्ही माझा संभाळ करा. पण हे संत माय बापू, तुम्ही माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, हे एका जन्माचं पुण्य नाही तर माझ्याही जन्माचं पुण्य नाही. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मज न घडता सेवा पण पूर्व पुण्य ठेवा ओढवला. असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. विठाला पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आपण कशा निमित्त आलोय, काय करायला, कशा निमित्त पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे. प्रत्येकाला स्रोत असलं, प्रत्येकाला माहिती असलं तरी वक्त्याचं काम आहे 2 मिनिटं सांगून जातो. बोल नका, हे आपलं अंगण नाही, बाळमोचा तळ, लक्ष ठेवा. प्रत्येक श्रोत्याने प्रत्येक वक्त्याने तुम्हाला परिहार दिलाच असेल, तरी पण 2 मिनिटं परिहार देतो. या ज्या मार्करवाडी पंचकृषीमध्ये सोमेश्वराच्या मंदिरासमोर हे जे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे, ते कारण म्हणजे 18व्या शतकातले महान सद्गुरु संत बाळूमामा
या बाळूमामांचा बघा क्रमांक 4